स्वर्गीय पिते, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. एक नवीन दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास आणि या सायंकाळच्या वेळेस तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी, तुझं वचन समजून घेण्यासाठी तू आम्हाला आणलंस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आमच्या मनातील सर्व प्रकारची जगी काळजी, चिंता, विवंचना बाजूला ठेवून आमचं सर्व अंतःकरण तुझ्या पवित्र वचनाकडं आम्ही केंद्रित करतो. तुझं वचन जे आमच्या पावलांकरता दिवा व आमच्या मार्गावर प्रकाशासारखं आहे, त्या वचनाकडे आम्ही येतो. बोल प्रभू, आम्ही तुझं दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंतःकरण तू द्यावंस असे आमच्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. पण प्रकटीकरण ह्या पुस्तकावर अभ्यास करत आहोत आणि मध्ये बराचसा गॅप पडला नाही का. मला वाटतं क्रिसमसच्या दिवसामध्ये आपल्याला जवळजवळ एक महिनाभर गॅप पडलेला आहे. पुढं जाण्यापूर्वी थोडंसं आपण रिव्हिजन करू, थोडक्यात करायचं आहे. आपल्या सर्वांना ते विषय माहिती आहेत. थोडक्यात रिव्हिजन करू आणि मग आपण पुढच्या अध्यायाला सुरुवात करू. आपण किती अध्याय झाले होते प्रकटीकरणाचे? 8 चालू होता का 10पर्यंत झालेत मला वाटतं. एनिवे, आपण पहिले 10 अध्याय बघूयात आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. तर जर तुम्ही पाहिलं प्रकटीकरणाचा पहिला अध्याय, हे कोणाला लिहिलं प्रकटीकरण? कोणाला लिहिलं गेलेलं आहे प्रकटीकरण? फक्त रिव्हिजन करायचं. आशियातल्या ज्या 7 मंडळ्या आहेत, त्या 7 मंडळ्यांना ते प्रकटीकरण लिहिलं गेलेलं आहे, बरोबर ना? कोणी लिहिलं आहे प्रकटीकरण? कोणी? हां, योहानाने लिहिलं, बरोबर. कुठे लिहिलं? पात्म बेटावर. ज्यावेळेस तो हद्दपारीची शिक्षा भोगत होता त्यावेळेस पात्म बेटावर लिहिलं. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की जे कोणी हे वचन ऐकून ते वाचून दाखवतील, ऐकतील आणि ते पाळतील, ते धन्य आहेत, बरोबर ना? तर नुसते वचन ऐकणारे नाही, पण ते जे पाळणारे आहेत ते धन्य आहेत, असं त्या ठिकाणी तो आम्हाला सांगत आहे. आणि मग पहिल्या अध्यायात त्याचं इंट्रोडक्शन तो देतो की कोणाला लिहायचं आहे. 7 मंडळांना हे पत्र लिही. योहान ते लिहित आहे, पात्म बेटावर आहे, त्यावेळेस तो त्या ठिकाणी त्याला हे प्रकटीकरण झालं. आणि तो म्हणतो, एका प्रभुवारी मी आत्मेने संचारित झालो. आत्मेने तो संचारित झाला आणि आत्मेने त्याला स्वर्गीय साक्षात्कार घडवला. आणि जसं स्वर्गाचं दार उघडलं गेलं त्यावेळेस त्यांनी पहिलं कोणाचं दर्शन झालं? त्याला कोणाचं दर्शन झालं? मनुष्याचा पुत्र. म्हणजे कोण आहे मनुष्याचा पुत्र? पुनरुत्थित ख्रिस्त, हा त्याला दर्शन झालं. आणि एका आगळ्या वेगळ्या रूपामध्ये आपण त्याला पाहतो नाही का. त्याचं रूप एकदम भयंकर होतं. ते पाहूनच त्याला तो मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडला. त्याचं रूप आपण पाहिलं की कमरेला सोन्याचा पट्टा आहे, पाय जळजळीत सोनपितळेसारखे आहेत, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत, त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखे आहे, त्याच्या तोंडामध्ये तीक्ष्ण तरवार निघालेली आहे, त्याचं मुख परमतेजाने तळपणाऱ्या सूर्यासारखं आहे. आणि असं पाहिल्यावर तो म्हणतो, मी त्या ठिकाणी मेल्यासारखा त्याच्याबरोबर पडला. मग त्याने त्याला उठवलं आणि काय म्हटलं पुनरुत्थित ख्रिस्ताने? मी मेलो, मी अल्फा व ओमेगा आहे. मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहेत आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. असं पहिल्या अध्यायामध्ये या मनुष्याच्या पुत्राचं दर्शन या योहानाला घडत आहे. हे आपल्याला इंट्रोडक्शन पहिल्या अध्यायामध्ये दिसतं. आणि मग तो मनुष्याचा पुत्र जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे तो म्हणतो, उठ आणि मी जे काय तू पाहत आहेस आणि जे काय तू ऐकणार आहेस ते तू एका पुस्तकात लिही आणि कुणाला कळव? 7 मंडळांना कळव. इथे पहिला अध्याय आपला संपतो. दुसरा अध्याय तिथे सुरू होतो आणि मग मंडळीची सुरुवात तिथे होती. दुसऱ्या अध्यायामध्ये पहिलीच मंडळी कुठली दिसते आपल्याला? एफिसीतील मंडळी. एफिसीतील मंडळीमध्ये आता प्रत्येक मंडळीचा एक विशिष्ट क्रम त्याने दिलेला आहे. मंडळीचा कोणता दोष आहे ते दाखवलेला आहे. मग पश्चाताप केलं नाही तर काय होईल ते दाखवलेलं आहे. आणि विजय मिळवला तर काय होईल. ह्या तिन्ही मंडळीचं एक एक वचन आपल्याला लक्षात आलं पाहिजे, बरोबर. थोडक्यात आपण घ्यायचं आहे, जास्त आपल्याला डिटेल जायचं नाही कारण आपण त्याचा अभ्यास सगळा केलेला आहे. इफिसमधली पहिला मंडळीचा दोष काय होता? त्यांनी पहिली प्रीती विसरली होती. ह्या लक्षात आता आपला थोडा बराच वेळ गेला मध्ये, पण इफिसमध्ये पहिली प्रीती त्यांनी विसरली होती. नंतर दुसरी मंडळी कोणची? स्मरणा मंडळी. स्मरणा मंडळीचा दोष काय होता? स्मरणा मंडळीमध्ये त्याला काय दोष आढळला नाही. तिसरी मंडळी परगम येथील मंडळी. तिचा दोष काय होता? परगम येथील मंडळीने त्यामध्ये बालामाचं शिक्षण देणारे लोक होते. आणि आपल्याला माहिती आहे बालाम काय करत होता? त्याला पैशाचा लोभ झाला आणि म्हणून देवाच्या लोकांना आशीर्वाद देण्याच्या ऐवजी शाप देण्यासाठी देखील तो तयार झाला. आणि म्हणून पैशाचे लोभी असलेले बालामाचं शिक्षण देणारे लोक परगम मंडळीमध्ये, हा त्यांचा दोष आहे. चौथी मंडळी कोणची?
थुवतीरा, हिचा काय दोष आहे? थुवतीरा मंडळी, ह्याच्यामध्ये एक अशी स्त्री आहे की जी इजबेल राणीसारखी आहे. आपल्याला इजबेल राणीचं उदाहरण पुन्हा एकदा जुन्या काळात दिसतं की अहाब राजाची ती राणी होती आणि ती अतिशय दुष्ट आणि क्रूर अशी राणी होती. अहाब राजा जरी इस्रायलावर राज्य करत होता तरी ही जी राणी आहे ती संपूर्णपणे कारभार चालवत होती. आणि नाबोत नावाचा एक त्याचा शेजारी होता राजाचा, आणि त्याचा द्राक्षाचा मळा तिने त्याने जपून वापरत होता तो, पण तिने बेकायदेशीरपणे त्याच्यावर कब्जा केला. नाबोताला तिने ठार केलं आणि हा मळा तिने हस्तगत केला. अशी ती वाईट राणी, आणि तिचा शेवटही वाईट झाला नाही का. तिला ती वरून खाली पडली आणि कुत्र्याने तिला फाडून खाल्लं. अशी शिक्षण देणाऱ्या म्हणजे लोकांना जारकर्म आणि मूर्तीपूजा अशी शिकवणारी एक स्त्री थुईतारा मंडळीमध्ये हा तिचा दोष आहे. पहिल्या म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये 4 मंडळांविषयी आपल्याला माहिती दिसते. इफिस, स्मरणा, परगम आणि थुईतारा. यामध्ये फक्त परगममध्ये स्मरणामध्ये कुठलाही दोष दिसत नाही. इफिसमध्ये पहिली पिळती सोडली आहे. परगममध्ये बालामाचे शिक्षण देणारे लोक आहेत. थुईतारामध्ये इजबेल सारखे एक स्त्री आहे जी लोकांना जारकर्म आणि मूर्तीपूजा शिकवत आहे. आता जर पश्चाताप केला नाही तर इफिस येथील मंडळीला काय म्हटलं तो, मी काय करेल? पश्चाताप कर, नाही तर मी येईल आणि तुझ्यातली समय मी काढून घेईल. समय म्हणजे जो त्याची समक्षता आहे, पवित्र आत्मा आहे, तो मी काढून घेईल आणि म्हणून तो पश्चाताप कर. परगम येथील मंडळी तो काय म्हणतो? पश्चाताप कर, नाही तर मी येऊन तुझ्याशी तरवारीने लढेल. तरवारी म्हणजे तुझ्याशी मी न्याय कर, तुझा न्याय का. तरवार हे कशा प्रत्येक तोंडातल्या मुखातल्या शब्दाने तुझा न्याय मी करेल, असं परगम येथील मंडळीला म्हणतो. थुईताराला काय म्हणतो? पश्चाताप कर, नाही तर काय होईल? मी तुला मोठ्या संकटात पाडेल. ओके. आणि समजा विजय मिळवला तर काय होईल? इफिसीतील मंडळींमधल्या लोकांनी विजय मिळवला तर नाही, जीवनी झाडाचं फळ मी तुला देईल. इफिसीतील मंडळ लक्षात ठेवा. तो काय म्हणतो? जर तू विजय मिळवला तर मी तुला जीवनाची झाड आहे त्याचं फळ मी खाण्यास देईल. हे खाण्यासाठी परमेश्वराने मज्जाव केलेला आहे, कुणाला निषेध आहे. का बरं आपण खाऊ शकत नाही जीवनी झाडाचं फळ? कारण त्या ह्याच्यामध्ये एदेन बागेमध्ये काय केले त्यांनी? गरगर फिरणारी ज्वालाधारी तरवार ठेवली. कोणी तिथं जाऊ शकत नाही. पण जो कोणी त्या ठिकाणी विजय मिळवेल तो म्हणतो ते जीवनी झाडाचं फळ जे खाण्यापासून मी तुम्हाला मज्जाव केला ते मी तुम्हाला त्या ठिकाणी देईल. बरोबर ना? स्मरणा या मंडळीला काय म्हणतो? जर तुम्ही विजय मिळवल तर काय होईल? तुम्हाला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. दुसरं मरण म्हणजे काय? दुसरं मरण कशाला म्हणतात? अग्नी व गंधकाचे सरोवर हे दुसरं मरण आहे. तुला दुसऱ्या मरणामध्ये जाण्याची तुला बाधा होणार नाही जर तुम्ही विजय मिळवला तर. बरोबर ना? परगम येथील मंडळीला तो काय म्हणतो? तू जर विजय मिळवला तर काय होईल? मी तुला स्वर्गीय मानना खायला देईल आणि तुला एक पांढरा खडा देईल की ज्याच्यावर फक्त तुझं नाव असेल. म्हणजे आपल्याला एक पांढरा खडा ज्याच्यावर आपलं नाव असेल असं तो आपल्याला त्या ठिकाणी पारितोषिक देणार आहे. आणि थुईतारा येथील मंडळीला तो काय म्हणतो? तू जर विजय मिळवला तर काय होईल? तुझ्या राष्ट्रांवर मी अधिकार देईल. ओके. अशा प्रकारे जो विजय मिळवल त्याला काही बक्षीस किंवा पारितोषिक त्या ठिकाणी ठेवले. असे 4 मंडळे आपल्याला दुसऱ्या अध्यायात दिसतात. तिसऱ्या अध्यायात गेल्यावर आपल्याला पुढच्या 3 मंडळ्या दिसतात. त्या कोणत्या आहेत? थुईतारानंतर सार्दिस येथील मंडळी, त्यानंतर फिलडेल्फिया आणि शेवटची लावदिकिया. या 3 मंडळ्या तिसऱ्या अध्यायात आपल्याला दिसतात. लावदिकिया. सार्दिस येथील मंडळीचा काय दोष आहे? ती जिवंत असे तिच्याविषयी म्हणतात, पण तो म्हणतो मी तुला सांगतो तू मेलेली आहे, नाही का. त्यामध्ये देवाला सोडून बाकी सगळ्या गोष्टी घडत आहेत. देवाचं समक्षता नाही, पवित्र आत्म्याचं सान्निध्य नाही, अभिषेक नाही, सर्व गोष्टी करतायत. त्या ठिकाणी उपासना चालू आहे, प्रार्थना चालू आहे, विधी चालू असतात, संजीवनाच्या सभा चालू असतील, परंतु परमेश्वराचं अस्तित्व त्या ठिकाणी नाही. परमेश्वराचं भय धरणारे लोक त्या मंडळीमध्ये नाहीत. आणि तो म्हणतो इतर लोक म्हणतात तू जिवंत आहेस, पण मला ठाऊक आहेस की तू आत्मिकदृष्ट्या मेलेली अशी मंडळी आहे. फिलाडेल्फिया मंडळीचा काय दोष आहे? ह्याच्यामध्ये त्याला काय दोष आढळत आपल्याला पवित्र शास्त्रात दिसत नाही. आणि लावदिकियाच्या मंडळीचा काय? तो म्हणतो तू कोमट आहेस, तू उष्णही नाही, तू शीतही नाहीस, तू कोमट आहेस आणि म्हणून मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकलेलं आहे. तू म्हणतोस की मी श्रीमंत आहे, मी खूप धन मिळवलेलं आहे, पण मी तुला सांगतो की तू गरीब, आंधळा, उघडा वागडा, दरिद्री असा तू आहेस. असा त्यांचा दोष आहे. बरोबर ना? आता सार्दिस येथील मंडळी जर पश्चाताप केला नाही तर काय म्हणतो तो? सार्दिस येथील मंडळीला पश्चाताप केला नाही तर काय होईल?
तुझ्या जीवनाच्या पुस्तकातून मी तुझं नाव काढून टाकेल. म्हणजे ही एक सुविधा परमेश्वराकडे आहे. जरी आपलं नाव जीवनाच्या पुस्तकात असेल, पण जर आपण पश्चाताप केला नाही तर जीवनाच्या पुस्तकातून नाव काढून घेतलं जाईल. त्यामुळं आपलं दररोजचं जीवन इतकं समर्पित पाहिजे. नाही तर कुठल्याही क्षणी जर आपण मार्गभ्रष्ट झालो, देवाच्या वचनापासून बहकलो, देवाच्या दृष्टिकोनातून वाईट ते आपण केलं, तर आपलं नाव जीवन पुस्तकातून काढायची सुविधा किंवा सोय परमेश्वराकडे आहे. बरोबर ना? फिलाडेल्फिया मंडळीला पश्चाताप त्याची गरज नाही, कारण त्यामध्ये काय दोष नाही आहे. लावदिकिया मंडळीला तो काय म्हणतो? आस्था बाळग आणि पश्चाताप कर, आस्थेने, ओके, कळकळीने, आत्मीयतेने तू पश्चाताप कर. ओके. त्यानंतर विजय मिळवला तर काय होईल? सार्देस मंडळीला विजय मिळवला तर, विजय मिळवला तर सार्देस मंडळीचं काय म्हटलंय? विजय मिळवल्यावर जीवनापासून तुझं नाव काढणं, हा ही तर जीवनाच्या पुस्तकातून नाव काढून घेतलं जाणार नाही. फिलाडेल्फिया मंडळी तिला काय म्हटलंय? हे फार महत्वाचं आहे. मंदिरातील तुला स्तंभ करेल. मंदिरातील स्तंभ म्हणजे जो आधार आहे, लोकांना आधार देणार, असे मी तुला मंदिरातील स्तंभ करेल. आणि लावदिकियातील मंडळीला काय म्हणतो? जसं मी विजय मिळवून आपल्या पित्याच्या राज्यस्थानावर बसलो, तसं जो विजय मिळवेल त्याला मी आपल्या राज्यस्थानावर आसनावर बसू देईल. ओके. हा पारितोषिक त्या ठिकाणी मिळणार आहे. आता ह्या ठिकाणी तिसरा अध्याय तेच संपतो. चौथ्या अध्यायामध्ये आपण काय पाहतो? चौथ्या अध्यायामध्ये स्वर्गाचा साक्षात्कार. पूर्ण एक अध्याय स्वर्गाचा साक्षात्कार आहे. स्वर्गाचा साक्षात्कार. आणि ह्या स्वर्गाच्या साक्षात्कारामध्ये पहिली गोष्ट त्याला काय दिसती? त्या ठिकाणी एक राजासन आहे. ओके. एक राजासन तो पाहतो. ह्या राजासनावर किंवा ह्या राजासनाच्या अवतीभोवती मेघगर्जना होत आहेत, विजा चमकत आहेत. आणि त्याच्या वर काय आहे? राजासनाच्या वर एक मेघधनुष्य आहे. बरोबर ना? मेघधनुष्य. मेघधनुष्याचं काय महत्व, काय काय चिन्ह आहे? इथून पुढे मी मनुष्याचा पाण्याने नाश करणार नाही, ही आठवण तिथं ठेवण्यासाठी परमेश्वराने जो त्या ठिकाणी शपथ वाहिलेली आहे, जो करार केलेला आहे की इथून पुढे मी मनुष्याचा पाण्याने नाश करणार नाही, त्यासाठी ते मेघधनुष्य आपल्याला दिसत आहे. त्या राजस्थानाच्या भोवती काय आसनं आहेत? किती आसनं आहेत? नक्की 24 आसनं आहेत. फार महत्वाचं. 12 जुन्या करारातले, 12 नवीन करारातले, 24 आसनं आहेत. त्यावर कोण बसलेलं आहे? 24 वडील त्या आसनावर बसलेले असतात. बरोबर ना? त्या ठिकाणी मेघगर्जना होत आहे. त्या राजस्थानाच्या भोवती काचेचा समुद्र आहे. याचा अर्थ असंख्य लोक त्या ठिकाणी उभे आहेत राजस्थानासमोर, की जे तारण पावलेले आहेत. असंख्य लोक त्या राजस्थानासमोर उभे आहेत. आणि त्या राजस्थानासमोर 4 प्राणी आपल्याला दिसतात. आणि थोडेसे विचित्र प्राणी आहेत. काय बरं यांचं वैशिष्ट्य आहे 4 प्राण्यांचं वैशिष्ट्य? त्यांना अंगभर डोळे आहेत. आता अंगभर डोळे म्हणजे खरोखर अंगभर असलेले डोळे असे नाहीत, परंतु हे प्राणी जे आहेत हे अंतर्भेदी आहेत. ते मनुष्याचं अंतर्याम पारखू शकतात असे ते प्राणी आहेत. आणि वेगवेगळे चेहरे असलेले हे प्राणी आहेत. कोणते 4 चेहरे त्यांच्याकडं? एक पहिला कोणता आहे? पहिला आता क्रम सुद्धा महत्वाचा आहे. ज्या वेळेस तुम्ही प्रगतीकडे वाचता क्रमाने जायचं. पहिलं सिंह, दुसरा गोरा, तिसरा माणूस, आणि चौथा गरुड. बर. आता प्रत्येकाला काय अर्थ आहे? सिंहाचं काय वैशिष्ट्य आहे? कशाचा राजा? प्राण्यांचा राजा. गरुडाचं काय वैशिष्ट्य आहे? पक्ष्यांचा राजा आहे. गोऱ्याचं काय वैशिष्ट्य आहे? तो निरुपद्रव्य, नम्र आहे तो. आणि माणूस म्हणजे आपलं नॉर्मल माणसाचं त्या ठिकाणी चित्र आहे. प्रत्येकाला आता अर्थ आहे. हे 4 जे प्राणी आहेत ते संपूर्ण जगाला शुभवर्तमान किंवा सुवार्ता हे सांगणारे ते प्राणी आहेत. बरोबर ना? आणि म्हणून सिंह जो आहे तो आपलं मत्तेकृत शुभवर्तमान ह्याचं दर्शक तो आहे. मत्तय आता एकच मनुष्य, येशू ख्रिस्त हाच मनुष्य आहे, पण या येशू ख्रिस्ताला हे 4 वेगवेगळ्या दिशेने ते पाहत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे हे 4 प्राणी त्याला पाहत आहेत. सिंह एका बाजूने पाहतो, गोरा ह्या दुसऱ्या दृष्टिकोनातून तो पाहतो, गरुड आहे त्या माणूस आहे. आता सिंहाला येशू ख्रिस्त कसा दिसतो? एक राजा म्हणून मत्तेकृत शुभवर्तमान जर तुम्ही वाचलं तर येशू हा राजा आहे असं दाखवण्याचा तो प्रयत्न करत आहे. हा मत्ते जो आहे त्याचे ऑडियन्स कोण आहे? कुणाला तो लिहिते? मत्ते कोणचे लोक आहेत? ग्रीक लोक आहेत का? कुणाला लिहिते तो? मत्ते
यहुदी लोक जे आहेत की ज्यांना नियमशास्त्र माहिती आहे, ज्यांना यहोवा परमेश्वर माहिती आहेत, अशा लोकांचा विश्वास ग्राह्य धरून पुढच्या गोष्टी तो लिहित आहे. त्यामुळे त्याला फार गहन गोष्टी लिहू तो शकतो. कारण जर ते हेल्लेनी लोक असते किंवा ग्रीक लोक असते तर त्यांना परमेश्वर कोण हेच माहीत नाही, अब्राहम कोण, दावीद कोण हे माहीत नाही, आणि त्यामुळे त्यांना बेसिक पहिल्यापासून त्याला लिहावं लागलं असतं. पण मग त्याला माहिती आहे मी यहुदी लोकांसाठी लिहित आहे, त्यांना संपूर्ण नियमशास्त्र त्यांना माहिती आहे, आदामापासून मलाकीपर्यंत सगळ्या गोष्टी माहिती आहेत. हे ग्राह्य धरून थोडंसं खोलवर जाऊन तो येशूची माहिती आपल्याला मत्त्यामध्ये देतो. आणि मग मत्त्यामध्ये तुम्ही पाहता वंशावळ आहे नाही का. किती पिढ्या आहेत बरं वंशावळीच्या मत्त्यामध्ये? 42 पिढ्या. आदामापासून अब्राहमापर्यंत 14, अब्राहमपासून दाविदापर्यंत, दाविदापासून येशू ख्रिस्तापर्यंत 14, 14, 14. हे का लिहितो? कारण यहुदी लोकांना माहिती होतं पिढ्या. आदाम माहिती होता, दावीद माहिती आहे, शलमोन माहिती आहे, सगळ्या, म्हणून तो पिढ्या पूर्ण वंशावळ तिथे लिहितो. काय बाकीचे शुभवर्तमान वंशावळ, कोणत्या शुभवर्तमानामध्ये वंशावळ नाही? सांगा बरं, कशामध्ये नाही आहे वंशावळ? योहानामध्ये वंशावळ. कसं सुरुवात करतो तो? प्रारंभी शब्द. म्हणजे एकदम जगाच्या स्थापनेपूर्वी कुठं बघा येशूविषयीच आहे शुभवर्तमान, येशूविषयीच सांगतात. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, आम्हासाठी मरण पावला, पुन्हा उठला आणि तो पुन्हा येणार आहे, हेच सांगायचं. पण कसे वेगवेगळ्या प्रकारे शुभवर्तमान लिहिले गेले त्याच येशूविषयी. म्हणून योहान अगदी जगाच्या स्थापनेपूर्वी जायला सांगतो. अजून कोणत्या शुभवर्तमानामध्ये वंशावळ नाही? मार्कमध्ये वंशावळ नाही. डायरेक्ट एकदम बाप्तिस्मेनंतरच, म्हणजे जन्म पण दाखवलेला नाही. म्हणजे तुम्ही लक्षात आला फरक कसा आहे? कारण म्हणून हे 4 प्राणी आपल्याला दिसतात वेगवेगळ्या प्रकारे त्याच येशूला सादर करतात जगामध्ये. हे असे 4 प्राणी आहेत. त्यामुळं हा सिंह जो आहे मत्तय हा यहुदी लोकांसाठी लिहितो, आणि म्हणून तो एक राजा आहे. आणि म्हणून आपल्याला मागी लोकांची गोष्ट फक्त मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये दिसते. मागे लोक काय येऊन काय म्हणू लागले? काय प्रश्न विचारला त्यांनी? यहुद्यांचा राजा कुठे? बघा, मग तो लगेच राजा चिडला, हेरोद चिडला, आपल्याला कोणीतरी प्रतिस्पर्धी आहे म्हणून त्यांनी बालकांना मारलं. म्हणजे राजांचं कसं वैर असतं हे दाखवण्याचा प्रयत्न मत्ते करतो. आणि म्हणून ते सिंह, तो प्राणी आपल्याला तिथे दिसत आहे की तो येशूविषयी सांगतो, बरोबर ना. दुसरा कोण आहे? गोरा. आता हाच गोरा जो आहे तो येशूला एका दुसऱ्या काय म्हणतात त्याला दृष्टिकोनातून पाहत आहे. ओके, त्याला येशू ख्रिस्त कसा दिसतो? दुसरा म्हणजे मार्क. मार्क हा येशूला एक सेवक, एक सेवा करणारा. आणि म्हणून त्या ज्या शेवटचा जो भोजन आहे त्या ठिकाणी येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी सेवा करून घ्यावायच नाही तर सेवा करायच मिळाला. हा येशू ख्रिस्त हा एक सेवक आहे, मनुष्याची सेवा करण्यासाठी तो आलेला आहे. ह्या दृष्टिकोनातून येशूला तो प्रगट करत आहे, प्रेझेंट करत आहे. ओके, म्हणून तो गोरा आपल्याला त्या ठिकाणी दिसत. गोरा कसा असतो? सेवक कधी नम्र असतो ना. सेवकामध्ये गुरमी नसावी, निदान नसावी, काही जणांमध्ये असेल, पण सेवक उर्मट नसावा, त्याच्यामध्ये अहमपणा नसावा, त्याच्यामध्ये गुरमी नसावी. तसा हा एकदम नम्र, लीन नाही का, अशा प्रकारचा हा सेवक आहे. ते प्रगट करायचा मार्ग प्रयत्न करत आहे. नंतर लुकाला तो कसा दिसतो? माणसाचा चेहरा, तो 4 प्राणी आहेत त्यापैकी माणसाचा चेहरा, म्हणजे येशूला हा लूक काय करतो? हा एक पूर्ण मनुष्य आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो. जरी तो देवाचा पुत्र असेल तर ज्यावेळेस तो या भूतलावर आला त्यावेळेस तुमच्या माझ्यासारखा एक माणूस या देहामध्ये, त्याचा देह पूर्ण मनुष्य होता. त्यामुळे तुम्हाला मला जशी भूक लागते तशी त्याला भूक लागली, आपण थकतो, दमतो, तसा तो दमला. त्याला लोकांचा कळवळा आला नाही का, आणि त्याला त्या ठिकाणी माणसासारखे त्याला यातना होत होत्या, वेदना होत होत्या, पूर्ण त्यातून तो गेला. हे दाखवण्याचा प्रयत्न लूक करत आहे. मनुष्याचा पुत्र, तो पूर्ण मनुष्याचा पुत्र आहे. आणि योहान जो आहे गरुड. गरुड म्हणजे उंच आकाशात भरारी घेणारा. आणि म्हणून तो त्याला कसा प्रेझेंट करतो? देवाचा पुत्र म्हणून, की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. आणि म्हणून सुरुवातच तो कसा करतो? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. सगळं देवा, तू कसा देवाबरोबर होता आणि आपल्यामध्ये कसा आला? 14व्या वचनात तो म्हणतो शब्द देह झाला. ह्या प्रकारे तो देवाचा पुत्र आहे हे त्या ठिकाणी सांगायचा तो प्रयत्न करत आहे, बरोबर ना. आणि म्हणून हे 4 प्रकारे हे 4 प्राणी देवाचा पुत्राला प्रगट करत आहेत. अशा प्रकारे हा 4था अध्याय आपल्याला तिथं संपतो प्रगटीकरणाचा. मग 5व्या अध्यायात आपल्याला काय दिसतं? आणि सर्व प्राणी त्याला नमन करतात. ज्यावेळेस हे प्राणी आणि हे जे 24 वडील आहेत ते सर्व त्याला नमन करतात. ह्या राजस्थानासमोर 24 वडील बसलेले आहेत, त्याचं नमन करतात, त्याला धन्यवाद करतात, त्याचा जय जयकार करतात. असं आपल्याला 4थ्या अध्यायात दिसतं. 5व्या अध्यायात आपल्याला काय दिसतं प्रगटीकरणाच्या? देवाच्या कोकऱ्याचा साक्षात्कार.
ह्या ठिकाणी तो म्हणतो, ज्यावेळेस 5वा अध्याय उघडतो तो म्हणतो, पहा मी एक मोठं राज्यासन पाहिलं आणि त्या राज्यासनावर कोण एक बसलेला मला दिसला. आता कोण असेल ह्या राज्यासनावर बसलेला? कोण होता तो? एक मोठे पांढरे राज्यासन, त्यावर कोण एक बसलेला आहे. कोण होता तो? कोण असेल नक्की? मग कोकरा कोण? तो जर राज्यासनावर बसला येशू ख्रिस्त आहे तर कोकरा कोण? मग देव जो पिता आहे ना, तो त्या राज्यासनावर बसला आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्या हातामध्ये काहीतरी एक गोष्ट आहे. कोणती गोष्ट आहे? आणि ते गुंडाळीचं एक वैशिष्ट्य आहे, 7 शिके मारून बंद केलेली गुंडाळी त्या राज्यासनावर बसलेल्याच्या हाती आहे. म्हणजे देव जो पिता बसलेला आहे त्याच्या हातामध्ये गुंडाळी, ती गुंडाळी 7 शिक्के मारून मुद्रांकित केलेली, बंद केलेली, सील केलेली ती गुंडाळी. आणि त्याच वेळेस त्यांनी एक वाणी ऐकली. एक बलवान देवदूत आला आणि तो मोठ्याने पुकारून म्हटला, ही गुंडाळी घेऊन ते शिक्के फोडावयास कोण समर्थ आहे? असं मोठ्याने पुकारताना पाहिलं. मग त्यावेळेस हा योहान म्हणतो, मग काय झालं? स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली ही गुंडाळी घेऊन ते शिक्के फोडावयास आणि ती गुंडाळी उघडावयास कोणीच योग्य वाटला नाही. आणि म्हणून योहान म्हणतो, मग खूप रडू लागलो की असं का होतं? ही गुंडाळी फार महत्त्वाची दिसते, त्यामध्ये परमेश्वराचे काही रहस्य, काही गूढ किंवा गुपित दडलेले आहेत आणि ती उघडून ते वाचणं अगत्याचं आहे, पण उघडायला कोणीच समर्थ नाही, योग्य नाही. तो रडू लागला. त्यावेळेस एक वडील योहानाकडे आला आणि तो काय म्हटला, योहाना रडू नको. का रडू नको? यहूदा वंशाचा सिंह आणि दाविदाचा अंकुर ही ती गुंडाळी घेऊन उघडावयास समर्थ आहे. मग कोण आहे यहूदा वंशाचा सिंह? यहूदाच्या घराण्यामध्ये आलेला तो प्रभू येशू ख्रिस्त. आणि दाविदाचा अंकुर म्हणजे दाविदाचा पुत्र, आपण त्याला दावीद पुत्र म्हणतो ना, त्या वंशावळीत आलेला तो ही गुंडाळी घेऊन उघडावयास समर्थ आहे असं म्हणत असतो. म्हणतो, मग मी वधलेला कुणी कोकरा तो पाहिला. आता तू म्हणतोस ते कोकरा, हा कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो आला आणि जो राज्यासनावर बसला होता त्याच्या हातातून ती गुंडाळी त्यांनी घेतली. ती गुंडाळी घेतल्या राज्यासनाच्या भोवती कोण बसलेले? 24 वडील. त्यांनी सर्वांनी आपले मुकुट काढून त्याच्या पायाजवळ ठेवले, त्याला नमन केलं आणि त्यांनी एक नवं गीत गायलं. कोणतं गीत गात आहे ते 24 वडील? ते म्हणतात, ही गुंडाळी घेऊन ती शिक्के फोडून ती उघडावयास तू समर्थ आहेस. का समर्थ आहेस? कारण तू आपल्या रक्तानं सर्व राष्ट्र, वंश व निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक यांना आमच्या देवासाठी विकत घेतलेला आहे. म्हणून ते त्याला हालेलुया करतात, त्याचे जय जयकार करतात की तू आपल्या रक्ताने या लोकांना विकत घेतलंस म्हणून तू ती गुंडाळी उघडाव्यास समर्थ आहे. आणि म्हणून कोकराच्या रक्ताचं महत्त्व, मर्म आपल्याला या ठिकाणी कळतं की संपूर्ण सृष्टीमध्ये एकच मनुष्य योग्यतेचा वाटला ती गुंडाळी उघडाव्यास, की ज्या कोकराने आपलं रक्त सांडलं आणि लोकांना खंडून घेतलं, विकत घेतलं, त्यासाठी ते समर्थ आहेत. आणि अशा प्रकारे देवाच्या कोकराचा साक्षात्कार त्यांना त्या 5व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसत आहे. बरोबर ना? या ठिकाणी 5वा अध्याय संपतो. त्यानंतर 6व्या अध्यायाकडे आपण येतो. 6व्या अध्यायामध्ये काय दिसतं आपल्याला? मग शिक्के फोडण्यात आले. ह्या गुंडाळीमुळे काय होतं? 7 शिक्के मारले होते. मग आता हा कोकरा काय करू लागला? शिक्के फोडू लागला. मग 7 शिक्के फोडण्यात, पहिला शिक्का फोडला. पहिला शिक्का फोडल्यावर काय झालं? पहिला शिक्का फोडला. आता हे जे शिक्के फोडल्यानंतर जे काय त्याला दृष्टांत पाहत आहे ते भविष्य काळामध्ये एक विशिष्ट काळ, त्याचं ते प्रतीक आहे. विशिष्ट काळ येणार आहे, काही विशिष्ट वर्ष किंवा काही त्या ठिकाणी समय असणार आहे, त्याचं ते प्रतीक आहे ते शिक्के फोडल्यानंतर. पहिला शिक्का फोडल्यावर काय दिसलं त्याला? पांढरा घोडा, त्यावर एक स्वार, स्वाराच्या हातात काय आहे? धनुष्य आहे. हे कुणाचं प्रतीक आहे? तर पांढरा घोडा आणि त्यावर स्वार म्हणजे सहसा हे एक विजयशाली राजाचं प्रतीक असतं. त्यामुळे वाटताना आपल्याला असं वाटेल की हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, कारण विजयशाली तो राजा आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्यामुळे पांढऱ्या घोड्यावर बसलाय, हातात धनुष्य आहे, म्हणून तो येशू ख्रिस्त असं आपल्याला वाटतं. परंतु पुढे जर आपण नीट वाचलं तर त्या ठिकाणी काय म्हटलंय? त्याला एक मुकुट देण्यात आला होता. आता हे फार शब्द महत्वाचे आहेत. मुकुट मिळवणं, हक्कानी अधिकाराने प्राप्त करून घेणं आणि मुकुट देणं हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर ना? तर जर मुकुट मिळवला असं त्याने तर तो खरोखर राजा. पण देण्यात आला म्हणजे काय? की त्याची लायकी नसताना, त्याची पात्रता नसताना, देवाच्या इच्छेने, देवाच्या परवानगीने त्याला काही काळापर्यंत मुकुट देण्यात आला. म्हणजे कोण असेल हा? दिसायला ख्रिस्तासारखा पण ख्रिस्त विरोधी, ह्याला ख्रिस्त विरोधी म्हणतात. ओके, तर ख्रिस्त विरोधीचा काळ आहे की दिसतो ख्रिस्त, सगळ्यांना वाटेल ख्रिस्त. आणि हेच येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना बजावून सांगितलं होतं.
ज्यावेळी शिष्याने विचारलं, हे प्रभू, तू परत येण्याचा आणि युगाच्या समाप्तीचं चिन्ह आम्हाला तू सांग. येशूने काय म्हटलं? मी तुम्हाला सांगतो, कुणी तुम्हाला फसू नये म्हणून सावध राहा. हे युगाच्या शेवटच्या समाप्तीचं चिन्ह आहे. कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि मी ख्रिस्त आहे असं तुम्हाला म्हणतील, तेव्हा तुम्ही फसू नका. फसवणुकीची वेळ जवळ आलेली आहे. म्हणून दिसायला ख्रिस्तासारखे चिन्ह करणार, ख्रिस्तासारखे मशिहा असं लोकांना वाटणार. यहुदी लोक अजूनही मशिहाची वाट पाहत आहेत. आणि तो येईल त्यावेळेस दिसायला येशूसारखाच दिसेल, चिन्ह करणार आहे. मी शांतीचा राजा आहे, तो शांती आणण्याचा प्रयत्न करणार. सगळ्या लोकांना वाटणार हा येशू ख्रिस्त आहे. पण ती आपली फसवणूक असणार आहे. आणि हे का महत्त्वाचं आहे? कारण येशूने अगोदरच आम्हाला सांगून ठेवलं आहे, 2000 वर्षापूर्वी वचन देऊन ठेवलं की फसू नका, कारण अशा गोष्टी होणार आहेत. आणि मग त्याच्या हातामध्ये धनुष्य. आता हे थोडंसं विचित्र वाटतं नाही का? पांढऱ्या घोड्यावर तर बसलाय, शांतीचा राजा आहे, पण हातात काय? धनुष्य. मग आता धनुष्याचा काय अर्थ होतो? तर हा जो ख्रिस्त विरोधी येणार आहे, तो प्रथम तर शांतीचा राजा म्हणून येणार आणि काही काळानंतर त्याचं रूप पालटून जो त्याचं खरं रूप आहे तो दाखवायचा प्रयत्न करत. म्हणजे 7 वर्षाचा त्याचा काळ आहे की ज्याच्यामध्ये तो जगावर राज्य करेल. पहिला अर्धा काळ 3.5 वर्ष तो शांतीचा राजा म्हणून येईल, शांती प्रस्थापित करेल. लोक त्याच्या मागं जातील, लोक त्याला अनुसरतील, त्याची स्तुती करतील. आणि 3.5 वर्षानंतर त्याने केलेला शांतीचा करार तो मोडणार आणि सगळ्यात भयानक असा क्रूर त्या ठिकाणी त्रास देणार आहे, लोकांचा छळ करणार आहे तो ख्रिस्त विरोधी. आणि म्हणून पांढऱ्या घोड्यावर आहे पण हातात धनुष्य आहे. दोन्ही मिश्रित आहेत, शांतीचा पण आहे पण नंतर तो युद्ध पण करणार आहे. आणि म्हणून हा पांढरा घोडा, त्याच्यावर धनुष्य असलेला स्वार आपल्याला दिसत आहे. बरोबर ना? दुसरा शिक्का फोडला त्यावेळेस कोण दिसलं त्यांना? आता प्रत्येक घोडा हा प्रत्येक काळाचा दर्शक आहे. हा, अग्निवर्ण. अग्निवर्णाचा अर्थ काय होतो? बरोबर, अग्निवर्ण म्हणजे रक्तपात, भयंकर रक्तपात. आणि हातात काय? त्याच्या तरवार आहे. त्यामुळं ह्या जो काळ आहे तो भयंकर लढाया, युद्ध, भयंकर रक्तपात आणि मनुष्यावर राष्ट्रावर उठेल असा तो भयंकर युद्धाचा काळ त्यानंतर तो येणार आहे. मी आता सांगितलं 3.5 वर्षानंतर करार मोडल्यावर मग भयंकर युद्ध नाही का? येशूने सांगितलेलं आहे, मनुष्यावर उठेल, राष्ट्रावर उठेल, भयंकर लढाया होतील. हा जो काळ आहे तो दुसरा शिक्का फोडल्यावर तो अग्निवर्ण घोडा, त्याच्या हातामध्ये तरवार, कारण त्याला वध करण्याची मुभा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तिसरा शिक्का फोडल्यावर काय झालं? कोणचा घोडा त्या ठिकाणी दिसतोय आपल्याला? काळा घोडा आहे आणि त्या स्वाराच्या हातामध्ये काय आहे? तराजू आहे. बरोबर ना? आता काळा कशाचं प्रतीक आहे? दुःखाचं. ज्यावेळेस आपण दुःख करतो, शोक करतो, त्यावेळेस आपण काळे वस्त्र परिधान करतो नाही का? आता काळा घोडा म्हणजे दुःखाचे दिवस येणार आहेत. आणि त्यामध्ये तराजू. आता तराजू कशामध्ये वापरलं जातं? रोजच्या आमच्या व्यवहारामध्ये. आपण समजा किराणाच्या दुकानात गेलो, आपण व्यवहार असतो, त्यामुळे संपूर्ण जगाचा व्यवहार हा ख्रिस्त आपल्या हातामध्ये घेणार आहे. संपूर्ण जगावर प्रभुत्व करून संपूर्ण जगाचं ट्रेड, कॉमर्स अँड ट्रेड हा स्वतःच्या हातामध्ये देखील. आणि म्हणून त्याची सुरुवात आपण पाहतो की हा आधार कार्डनं झालेली आहे. आधार कार्डमध्ये काय होतं? आपल्या सगळ्या गोष्टी लिंक केलेल्या आहेत. आपलं बँक अकाउंट, आपली इस्टेट, आपली प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, TDS जे काय असेल तिथं ते सगळं तुमचं लिंक आहे. आणि म्हणून संपूर्ण त्याच्या हातामध्ये असणार. आणि त्या ठिकाणी असं म्हटलंय की गहू आणि ज्वारी किंवा गहू आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या ठिकाणी फार महागतील, पण तेल ह्याला तू हात लावू नकोस, तेलाला हात लावू नकोस. तेल आणि द्राक्षरस याला तू हात लावू नकोस. म्हणजे काय आहे? जे गरीब राष्ट्र आहेत ते अतिशय गरीब होतील. दैनंदिन जीवनातल्या आपल्या जे खाण्यापिण्याच्या भोजनाच्या वस्तू त्या महाग होतील. पण जे श्रीमंत राष्ट्र आहेत ज्यांच्याकडे तेल आणि द्राक्षरस आहेत, उदाहरणार्थ कोणचे? गल्फ कंट्री ज्याला आपण म्हणतो, हा आखाती देश, त्यामध्ये त्यांच्यामध्ये मुबलक गोष्टी असतील. हा म्हणजे तफावत, फार मोठा तफावत आहे. श्रीमंत लोक श्रीमंत होऊन जातील, गरीब लोक हाती गरीब होऊन जातील, अशी एक तफावत त्या ठिकाणी येणार आहे. आणि संपूर्ण व्यवहार तो आपल्या हातामध्ये घेईल. बरोबर? हा असला तिसरा शिक्का, जो काळा घोडा, हातामध्ये तराजू आहे. चौथा शिक्का फिक्कट रंगाचा घोडा, ह्याचं नाव काय? मृत्यू. आता हा जो फिक्कट रंगाचा घोडा आहे, ह्या काळामध्ये हे जे तिन्ही प्रकार आहेत, तिन्ही प्रकारे लोक मरणार आहेत, म्हणून त्याला मृत्यू म्हटलं. कारण अधोलोक त्याच्या मागं चालत आला. ह्या मृत्यूला काय मुभा दिली होती? इथं लोक कसे मेले? धनुष्य. हा म्हणजे इथं लढाया झाल्या, तरवारीने मेले. इथं लोक कसे मेले? भूकबळीने मेले. कारण काय झालं? सगळ्या गोष्टी महाग झाल्या. तरवार, भूकबळी ह्या सगळे मिळून हा मृत्यू करणार आहे, म्हणून त्याला फिक्कट रंगाचा गोळा म्हटलंय. मग 5वा शिक्का फुटला.
5वा शिक्का फोडल्यावर काय झालं, इथे लगेच आता चित्र बदलते. आता इथे एडिट होतो पिक्चर. आता एडिट पृथ्वीवरून आता कुठं जातो आपण, सरळ आता स्वर्गात जातो. बघा लक्षात ठेवायचं आहे, सगळ्या गोष्टी येतात ना. जसं आपण एखादा पिक्चर पाहताना एडिटिंग असतं, कधी ह्या गावात असतं, जर समजा त्याने फोन केल्यावर आपल्याला ती व्यक्ती दिसते, ती दुसरीकडे असते कुठंतरी, बरोबर. ह्याला एडिटिंग म्हणतात. तसंच इथं एडिटिंग होत आहे. 4थ्या ह्याच्यानंतर पृथ्वीवरून आता चित्र आपल्याला लगेच जातं कुठं, स्वर्गात जाते. स्वर्गामध्ये एक वेदी दिसली आणि वेदीच्या भोवती काही आत्मे आहेत. हे कोणचे आत्मे आहेत, ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झालेले, त्याने आपलं मृत्यूपर्यंत विश्वासू राहिलेले रक्तसाक्षी झालेले आत्मे आहेत. आणि ते एक विनवणी करत आहेत, त्या ठिकाणी एक पुकारा करत आहेत. काय म्हणत आहेत ते, कोठवर तू असं सूड घेणार नाहीस, कोठवर तू न्याय करणार नाहीस, असे ते म्हणत आहेत. त्यावेळेस त्यांना एक गोष्ट सांगण्यात आली की तुमच्यासारखे अनेक काही लोक रक्तसाक्षी होण्याची ती संख्या अजून उरलेली आहे, अजून ती संख्या पूर्ण झालेली नाही. ज्यावेळेस ती संख्या पूर्ण होईल त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचे न्याय करण्यात येईल, तोपर्यंत तुम्ही विसावा घ्या. ओके. त्यामुळं परमेश्वरांनी जगाच्या स्थापने अगोदर अगदी ठरवलेले 2000 अशा साली किंवा अशा वेळेस इथपर्यंत इतके लोक माझे रक्तसाक्षी होतील. ती संख्या पूर्ण झाली की नंतर शेवट होईल. अरे सर, तर त्यामुळं त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही आतापर्यंत विसावा घ्या, कारण अजून काही रक्तसाक्षी होण्याचे लोक त्यासाठी बाकी आहेत. आणि ती झाल्यावर मग तुमचा न्याय करण्यात येईल, न्याय निवाडा होईल. 5वा शिक्का. नंतर 6वा शिक्का. बघा आता सगळं एकाच अध्यायामध्ये, बरं काय, 6 शिक्के एकाच अध्यायामध्ये, 6व्या अध्यायामध्ये. 6वा शिक्का फोडला त्यावेळेस म्हणतो मोठा भूमिकंप झाला, बरोबर. आणि मग ह्यावेळेस काय होतंय, चंद्र सूर्य तारे पृथ्वी सर्व ढळून निघत आहे. कारण परमेश्वराने म्हटलंय पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वी नाही तर आकाशही कापवेन. त्यामुळे होतं काय, आता मोठा भूमिकंप झाला. सूर्य कसा झाला, काळ्या केसांच्या तरडासारखा काळा झाला. विचार करा, एवढा तळपता सूर्य, दुपारची वेळ आहे, तळपतोय सूर्य, एकदम तो काळा पडला तर कसं वातावरण होईल. समजा दुपारी 12 वाजता समजा असं वातावरण असेल तर आपल्याला कसं वाटेल, नाही का. सूर्य केसांच्या तरडासारखा काळा झाला, चंद्र रक्तमय झाला. अंजिराचं झाड हलवल्यावर, मोठ्या वाऱ्याने हल्लं, कच्ची फळं जशी खाली पडतात अंजिराची, सहसा पिकलेली फळं पडतात ना, पण जर जोरात आपण हलवलं तर काय होईल, कच्ची फळंही खाली पडतात. तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. म्हणजे मोठमोठे जे तारे आहेत, उल्कापात आपण म्हणतो, ते सगळं पृथ्वीवर पडून पृथ्वीवर देखील विध्वंस आणि विनाश चालू आहे, बरोबर ना. आणि त्या ठिकाणी म्हणतो डोंगर आपल्या जागेवरून ढळले, बेटे आपल्या जागेवरून हळली. डोंगर जळून समुद्रात पडत आहेत, समुद्रातील बेटे जमिनीवर येत आहेत. अशा प्रकारे सगळा भयंकर विध्वंस आणि विनाश चालू आहे. आणि त्याच वेळेस तो म्हणतो ज्यावेळेस जे मोठे राजे, सरकार, अधिकारी, त्या ठिकाणी स्वतंत्र माणसं, जे सर्व लोक आहेत, हे कपाऱ्यात जाऊन किंवा गुहेत जाऊन लपली. आणि त्यांनी एक प्रार्थना केली. काय प्रार्थना केली, अहो खडकर आमच्यावर पडा आणि राज्यासनावर जो बसलाय त्याच्या दृष्टी पडून आणि कोकराच्या क्रोधापासून आम्हाला वाचवा, कारण कोकराच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे. हे सगळं बघून सगळं घाबरलेले आहेत, भ्यालेले आहेत. आणि म्हणून गुहेत लपून ते काय म्हणतात, खडकाला म्हणतात आमच्यावर पडा आणि आम्हाला सर्वात ह्यातून तो वाचवा, कारण कोकराच्या क्रोधाचा दिवस आलेला आहे. नाही का, कोकरा क्रोधाविष्ट झालेला आपण कधी पाहतो का, नाही पाहत असं, नाही का. आपण पाहिलं गोरा कसा आहे, निरुपद्रवी आहे, तो कधी कुणाला त्रास देत नाही. पण ह्यावेळेस कोकऱ्याला क्रोध आलेला आहे. आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, आमचा कोकरा जरी जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून तो आला होता, पण एके वेळ असं येणार आहे की त्या कोकऱ्याला देखील तो क्रोधाविष्ट होणार आहे आणि मग त्याच्या क्रोधापासून कोणीच वाचू शकणार नाही. इथे 6वा अध्याय आपला संपतो, बरोबर ना. 7व्या अध्यायामध्ये 2 शिक्के फोडले जातात. कितवा शिक्का आता, 7व्या अध्यायामध्ये नाही, इथं आता शिक्का 6व्या अध्याय संपला. 7वा शिक्का कुठं फुटला जातो, 8व्या अध्याय, हे लक्षात ठेवायचं. 7व्या अध्यायामध्ये फुटला जात नाही. 7वा अध्याय एकदम वेगळं एडिटिंग आहे तिथं. 6वा शिक्का इथं फोडला की 7वा शिक्का 8व्या अध्यायात आहे, इथं मध्ये नाही येतो. 7व्या अध्यायात आपल्याला काय दिसतं, शिक्का मारणे, कोणावर शिक्का मारला. आता हे शिक्के वेगळे आहेत. 1,44,000 शिक्का मारण्यात आला, बरोबर ना. 7व्या अध्यायामध्ये काय दिसतं, देवदूत आहेत, 4 कोपऱ्याला 4 देवदूत उभे आहेत पृथ्वीच्या. आणि त्यांना एक सूचना देण्यात आली. काय सूचना देण्यात आली, जे सर्व वारे म्हणजे काय, जे संकट येणार आहेत ते थोपवून धरा, थोडा वेळ थांबा, घाई करू नका. संकट पृथ्वीवर येणार आहेत, मनुष्यावर देवाचा क्रोध ओतप्रोत येणार आहेत, पण संकट थोडे थांबवून ठेवा. समुद्राला, जमिनीला, जे सर्व किंवा झाडांना जे संकट येणार ते का थांबवा, कारण जे देवाचे निवडलेले लोक आहेत त्यांच्यावर शिक्का मारायचा आहे. ह्या शिक्का मारलेल्या लोकांवर हे संकट येऊ नयेत म्हणून त्या देवदूतांना आज्ञा करण्यात येईल थोड्या वेळ थांबा.
आणि मग शिक्के मारण्यात आले. कोणावर शिक्के मारण्यात आले? कोणचे लोक आहेत ते? यहुदी लोक. यहुदी लोक जे 12 वंश आहेत, प्रत्येक वंशातून 12,000 लोक असे त्यांच्यावर शिक्का मारण्यात आले. 12 वंशातून प्रत्येक वंशातील 12,000 म्हणजे एकूण किती होतात? 1,44,000 लोक यांच्यावर शिक्के मारण्यात आले की त्यांना संकटामध्ये कुठलाही उपद्रव होऊ नये. आणि मग त्यानंतर संकट येणार होतं. हे झालं पृथ्वीवर. ह्याच वेळेस स्वर्गात देखील एक, आता इथून लगेच एडिट होतंय, इथून आता आपण स्वर्गात जातोय. तो म्हणतो मग स्वर्गात मी काय पाहिलं? त्या ठिकाणी मी पाहिलं की सर्व राष्ट्र, वंश आणि निरनिळ्या भाषा बोलणारे यांचा मोजता येणार नाही असा शुभ्र जगे परिधान केलेला आणि हातात झावळ्या घेतलेला एक मोठा समुदाय मी स्वर्गात पाहिला. इथं काय झालंय? पृथ्वीवर शिक्के मारले यहुदी लोकांवर. आता स्वर्गात गेला आणि स्वर्गामध्ये आता यहुदी इतर लोक तो पाहत आहे. हे यहुदी नाहीत परंतु यहुदी इतर आहेत. हे कोण आहेत? कोण? हा, तर यहुदी इतर. पण हा जे मोठा समुदाय थांबलेला आहे. मग हा योहान त्याला विचारतो वडिलाला, हे सर्व लोक कोण आहेत की जे शुभ्र झगे परिधान केलेत, हातात झावळ्या घेतल्या? कोण हे लोक आहेत? सर्व राष्ट्र, सर्व वंश, निळ्या भाषा बोलणारे लोक म्हणजे यहुदी इतर लोक हे तिथे थांबलेले आहेत. मग तो वडील त्यांना सांगतो, जे मोठ्या संकटातून बाहेर पडतात ते हे लोक आहेत. त्यांनी आपले जगे कोकराच्या रक्तामध्ये धुवून शुभ्र केलेले आहेत. म्हणजे काय? ते रक्तसाक्षी झालेले आहेत. ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये ते दृढ आहेत आणि म्हणून त्यांना हे शुभ्र झगे त्यांनी दिलेले आहेत. कारण कोकराच्या रक्तामध्ये त्यांनी झगे शुभ्र केलेले आहेत. आपलं जीवन जगत असताना त्यांनी जगाला पाठ करून ते देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलेत. रोज आपला वधस्तंभ उचलून ख्रिस्ताला ते अनुसरलेले आहेत. रोज आपल्या पापांचा पश्चाताप त्यांनी केलेला आहे आणि ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती झालेत. असे जे अरुंद दरवाजाने आत येऊन संकुचित मार्गाने चालणारे, जीवनाकडे आलेले असे लोक आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि मग तो म्हणतो, आता इथून पुढे कोकरा हा त्यांचा मेंढपाळ होईल. तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल. देव त्यांच्या डोळ्यातील सर्व अश्रू पुसून टाकेल. ओके, असे लोक आहेत. म्हणजे हे 1,44,000 यहुदी लोक आणि मोजता येणार नाही असा यहुदी इतर विश्वासणारे, आपण असं म्हणूया, विश्वासणारे लोक, असेच त्याला स्वर्गात तो पाहतो. तर 7व्या अध्यायामध्ये 2 दृष्टांत त्याला दिसत आहेत. एक तर पृथ्वीवर शिक्के मारण्यात आलेले लोक, स्वर्गामध्ये शुभ्र जगे परिधान केलेले, हातात झावळ्या घेतलेले लोक, जे कोकऱ्याचा जे कोकऱ्याचे अनुयायी आहेत, बरोबर ना, असे लोक आपल्याला 7व्या अध्यायात दिसतात. 7व्या अध्याय संपला. 8व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच काय होतं? 7वा शिक्का फोडला जातो. 7वा शिक्का फोडल्यावर काय होतं? अर्धा तास निवांत. ओके, आता अर्धा तास निवांत का झालं? आता बघा, अर्धा तास म्हणजे आपलं काय वाटतं, चला 8 ते 8:30 स्वर्गामध्ये निवांत, असं नसतं. देवाचं घड्याळ आपल्या घड्याळासारखं नसतं. आता आपण काय म्हणतो, देवाला एक दिवस कसा आहे? 1000 वर्षासारखा आहे. मग एक दिवसात किती तास असतात? 24 तास, बरोबर ना. आणि मग आता अर्धा तास म्हणजे किती आहे? तुम्ही तुलना करायची. 24 तास जर 1000 वर्षासारखे, तर मग अर्धा तास किती? तितके वर्ष पण असू शकतात, आपल्याला माहिती आहे. मग तेवढ्या वेळ ते शांत झालं. शांत म्हणजे काय? शांत का झालं? का तिथं सगळी शांत झाली? पण ह्यावरून आपल्याला एक गोष्ट कळते, स्वर्गात कधीच काही शांत नसतं. अशी शांतता स्वर्गात कधीच नसते. का बरं नसेल? का नसेल? एका ठिकाणी आपण वाचलं, ते जे प्राणी आहेत ते काय करतात? अहोरात्र पवित्र 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 म्हणून त्याचा गजर करतात. मेघगर्जना होत आहेत, देवाच्या पवित्रतेची घोषणा होते. तुझा धन्यवाद असो. बल, शांती, सामर्थ्य, गौरव, ज्ञान ही सर्व युगानुग तुझ्या आहेत. कंटिन्यू त्याचं वर्शिप चालू आहे, देवाची स्तुती गायन चालू आहेत. आणि त्यामुळे शांतता कधीच नसते स्वर्गामध्ये. पण ह्या ठिकाणी शिक्का फोडल्यावर मात्र अर्धा तास शांत झालं. पुढं काय झालं? मग शांत झाल्यावर नंतर अर्धा तास शांत झाल्यावर पुढं काय झालं? आठव. मग नंतर आता 7वा शिक्का फोडल्यावर आता आपल्याला काय माहितीये, त्या पिढा कशा आहेत? 7 शिक्के, नंतर 7 कर्णा वाजवणारे देवदूत आणि नंतर 7 वाट्या ओतणारे देवदूत. ह्या 7 आहेत. त्यामुळे हा शेवटचं 7वं झालं. 7वा शिक्का फोडल्यावर ह्याचा परिणाम काय होतो? 7 कर्णा वाजवणारे देवदूत आता पुढे येणार आहेत. मग त्या पिढा पृथ्वीवर येणार आहेत. 7वा कर्णा वाजला की पुढं काय होईल? 7 वाट्या घेतलेले देवदूत येतील. त्यामुळे 7वा शिक्का फोडल्यावर आता 7 कर्णा वाजणारे देवदूत आता येऊन उभे राहिलेले आहेत. प्रत्येकजण कर्णा वाजवणार आणि शिक्का फोडल्यावर ज्या पिढा आल्या त्यापेक्षा कितीतरी भयंकर पिढा आता सुरू होणार आहेत. त्यामुळं 8व्या अध्यायामध्ये 4 कर्णा वाजवणारे देवदूत आपल्याला दिसत आहेत. पहिला कर्णा वाजला,
पहिला ज्यावेळेस कर्णा देवदूताने वाजला त्यावेळेस काय झालं? पहिला कर्णा वाजताच लक्षात ठेवा, जमीन ही ती टार्गेट आहे त्यांचं परमेश्वराचं. त्यावेळेस काय होतं, अग्नी व गंधक ही जमिनीवर पडली आणि त्या ठिकाणची वनस्पती आणि हिरवे गवत सर्व जळून गेलं. लक्षात. त्यामुळे आता तुम्ही थोडके एक झलक म्हणजे आपण आता USA मध्ये काय झालं पाहतो आहोत. काय झालं नाही का, नुसतं एक फायर म्हणजे USA सारखं एवढं महान राष्ट्र जे इतक्या त्यांच्याकडे सुविधा आहेत, पण मोठमोठे भले भले लोक आज रस्त्यावर आलेले आहेत. इतकी ती वाईल्ड फायर पसरली गेली. हे साधे एक नुसतं एक क्लायमेट, नॅचरल क्लायमेट आहे, पण ज्यावेळेस देव ते घडून आणेल त्यावेळेस काय भयंकर गोष्टी होईल. अग्नी व गंधक त्या ठिकाणी पडल आणि पृथ्वीवरील 1/3, आता सगळीकडे इथं काय होतं 1/3 होत चाललंय. लक्षात ठेवा, ह्या ठिकाणी सगळीकडं पृथ्वीवरील 1/3 भाग, सगळी पृथ्वी नाही, 1/3 हिरवे गवत वनस्पती जळून गेलेली. 1/3 का होत आहे बरं? सगळी पृथ्वी एकदम का नाही जळत आहे? 1/3 का परमेश्वर जोर देतो? परमेश्वर मंद क्रोध आहे, तो दयामय, आणि म्हणून 1/3 पाडल्यावर निदान 2/3 लोकांनी तरी बघून पश्चाताप करावा, माझ्याकडे वळावं, ह्या दृष्टिकोनातून तो काय करत आहे, आम्हाला एक चान्स देत आहे. पण दुर्दैव असं की हे बघून सुद्धा लोक पश्चाताप करणार नाही, आणि म्हणून 1/3 पृथ्वीची हिरवळ आणि वनस्पती नष्ट झाली. दुसरा कर्णा वाजला त्यावेळेस काय झालं? तो कुठं पडला? बघा, आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. ज्यावेळेस परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली ना, तोच क्रम बघायचा. पहिलं नुसतं पाणी होतं, मग त्याने अंतराळ केलं, मग कोरडी जमीन केली. जशी पृथ्वी निर्माण केली तशीच हळूहळू तो नष्ट पण करत चाललाय. पहिले जमिनीवर आला, आता समुद्र, मग तो एक अग्नीचा डोंगरासारखं काहीतरी आलं, अग्निज्वाली डोंगर. एक कल्पना करा, डोंगर आहे पूर्ण आगीने लोटलेला आहे, तो स्वर्गातून आला आणि समुद्रात पडला, आणि समुद्रातील 1/3 काय झालं? पाण्याचं रक्त झालं. त्यामुळे 1/3 मासे मारले गेले आणि 1/3 तारवे, जे बोट वगैरे तारवेचा नाश झाला. सगळं 1/3 होते बघा. दुसरा कर्णा वाजला त्यावेळेस अग्नीच्या डोळ्यासारखा एक डोंगर आला, समुद्रात पडला, 1/3 पाण्याचं रक्त झालं, 1/3 तारवे नष्ट झाले, 1/3 मासे किंवा जीवन मारलं गेलं. तिसरा कर्णा वाजला त्यावेळेस काय झालं? आता पिण्याचं पाणी, आता समुद्राचं पाणी काय आपण प्यायला वापरत आहे, पण रोजच्या जीवनात लागणारं, दैनंदिन जीवनात लागणारं पाणी म्हणजे नद्या आणि झरे यांच्यावर तो पडला. आणि तो किडा कोणता होता, त्याला काय म्हणतात? कडूदवना. कडूदवना म्हणजे ते पाणी कडू झालं, म्हणजे विषारी झालं, आणि ते कोणाला पिण्याचे योग्य झालं नाही, आणि म्हणून त्याद्वारे माणसांना उपद्रव झाला. झरे व नद्या नष्ट झाल्या. चौथा कर्णा वाजला त्यावेळेस काय झालं? कुठं पडला तो? आता पृथ्वी झाली, आता पुढं सूर्य, चंद्र आणि तारे, त्याचे 1/3 अंधुक झाले. ते सूर्य, चंद्र व तारे हे आपलं प्रकाश देण्याचं 1/3 कमी झाले, तिथं पडलं. म्हणजे त्या देवदूतांनी कर्णा वाजवताच 1/3 सूर्याचा अंधकार झाला, चंद्र अंधकारमय, तारे अंधकार. इथे 8वा अध्याय आपल्याला संपतो, बरोबर ना? 4 कर्णा 8व्या अध्यायात आहेत. आता हे झाल्यानंतर एक गरुड त्याला आकाशामध्ये दिसला, आणि तो गरुड काय ओरडला माहितीये कोणाला? काय म्हटला तो गरुड? काय म्हटला? तीन शब्द म्हटला तो एकाच वेळेस. शब्द एकच शब्द 3 वेळा. अनर्थ, अनर्थ, अनर्थ. म्हणजे काय? 4 कर्णे झालेले आहेत, 5वा, 6वा, 7वा कर्णा राहिलाय. प्रत्येक कर्णा आता अनर्थ घेऊन येणार आहे, म्हणजे अशा भयंकर व्याधी घेऊन येणार आहे की तुम्हाला कल्पना देखील नाही. 5वा कर्णा अनर्थ, 6वा कर्णा अनर्थ, 7वा कर्णा अनर्थ. म्हणून तो म्हटला अनर्थ, अनर्थ, अनर्थ. असं म्हटल्यानंतर आता 5वा कर्णा वाजू लागलेला आहे. आता इथे अनर्थ येणार आहे. ह्या 5वा कर्णा वाजताच काय अनर्थ आला? 5वा कर्णा वाजल्यानंतर एक देवदूत आला, त्याच्याकडे अधोलोकाची किल्ली होती, आणि तो अधोलोकात गेला आणि अधोलोकाचं दार त्याने उघडलं. ओके, आता काय ऍक्च्युली अधोलोकात दार आहे, कुलूप किल्ले असं नाही, पण तो जे बंदस्त होतं अधोलोकात ते उधरलं. अधोलोकातलं दार उघडल्यावर एक मोठा धूर आला, आणि त्या धुराने संपूर्ण पृथ्वी आणि संपूर्ण सूर्य देखील व्यापला गेला. सूर्य देखील असं जा काय अंधुक झाला सगळ्या गोष्ट. आणि त्या अधोलोकातून काय आलं? टोळ आले, आणि हे टोळ इतके भयंकर होते की त्या टोळांना एक आज्ञा दिली गेली होती, एक गोष्ट सांगण्यात आली होती की माणसांना तुम्ही उपद्रव करायचा. 5 महिने उपद्रव करायचा.
ही त्यांना स्पेसिफिक त्यांना ते टार्गेट दिले, त्या ठिकाणी टास्क दिली गेली. 5 महिने मनुष्यांना उपद्रव करा. आणि त्या किड्यांनी फक्त उपद्रव होतो, मनुष्य मरत नाही. ही त्याची वैशिष्ट्य आहे. मनुष्याला मरणाची जर इच्छा असली तर मनुष्य मरणार नाही, कारण मरण त्यापासून दूर पडेल असं म्हटलेलं आहे. फक्त उपद्रव करायचा. आणि ही ज्यावेळेस टोळ जे आहे ते मनुष्याला उपद्रव करतात, भयंकर यातना आणि वेदना होतात. जसं एखादा विंचू चावल्यावर आपल्याला कशा यातना होतील, तसे ह्या टोळांना आज्ञा दिल्यानंतर भयंकर यातना होणारे असे टोळ आहेत. आणि ते त्यांना शेपटी देखील आहे आणि नांगी देखील आहेत. पुढून नांगीने मारतात, मागून शेपटीने आपला मारतात. पुढून सुटला मनुष्य तर मागून त्या ठिकाणी तो पकडला जातो. आणि अशा प्रकारे 5 महिने उपद्रव करण्याचा संधी त्या ठिकाणी त्या टोळांना दिलेली आहे. 5 महिने उपद्रव. एक अनर्थ संपला. मग 6वा करणा. त्यावेळेस काय झालं, 6वा करणा. 4 देवदूत फरात नदीचे येत होते, बरोबर ना. फरात नदी आपल्याला माहिती आहे, येरुशलेम पासून या पूर्वेकडं जाणारी एक नदी आहे, फरात नदी. त्याला खाली 4 देवदूत आहेत. ते 4 देवदूतांना मोकळं केलं गेलं. आणि त्यांना काय सांगितलेलं होतं की फरात नदीतून तुम्ही मार्ग स्वच्छ करा. आणि म्हणून मार्ग निघालेला आहे. आणि मोठं सैन्य पूर्वेकडून आता देवाच्या लोकांना युद्ध करण्यासाठी एक मोठं सैन्य येणार आहे. आणि त्याचा असा निष्कर्ष काढतात की जे चीन आहे, रशिया आहे, हे जे इस्रायल विरुद्ध राष्ट्र आहेत, त्यांच्यापासून एक मोठं सैन्य येईल. आणि ते सैन्य येण्यासाठी जो मार्ग मोकळा करायचा आहे, हे देवदूत ते लोक मार्ग मोकळा करतील. फरात नदी पूर्ण आटून जाईल आणि एक मार्ग मोकळा. आणि 20 कोटीचं सैन्य येताना दिसलं असं तुम्हाला म्हणतो. म्हणजे एक मोठं युद्धाची सुरुवात लवकरच आता होणार आहे, की ज्या युद्धानंतर हार्मगिदोनचं युद्ध असं म्हटलं, ते आपण पुढे येणार आहे आपल्याला प्रगटीकरणामध्ये. तर अशा प्रकारे तो मार्ग मोकळा करण्यात आला. आणि अशा प्रकारे 6 करणे त्या ठिकाणी वाजून संपलेले आहेत. आणि हे जे त्या ठिकाणी अच्छा, ह्याच्यावर ह्या ठिकाणी जे घोडे आहेत, बरोबर आहे, ह्या घोड्यावर काय स्वार आहेत. आणि ह्यांनी 1/3 माणसे मार. हे महत्वाची गोष्ट आहे. 1/3 माणसे जीवे मारले गेले. बघा, आतापर्यंत माणसांवर काय स्वारी हे झालं नव्हतं, है ना. इथं फक्त निसर्गावर झाली होती. पण या ठिकाणी 6व्या करण्याला काय होतं, 1/3 माणसे जीवे मारल्याचं त्या ठिकाणी त्यांना मुभा देण्यात आली. हे जे स्वार त्या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यातून गंधक आला. आणि त्या गंधकाद्वारे 1/3 माणसे. आता तुम्ही विचार करा, आपल्या पृथ्वीची संख्या 8 अब्ज लोक आहेत. 8 अब्जापैकी 1/3 समजा 2.5 अब्ज लोक जर एका वेळेस मारले गेले तर काय स्थिती होईल. 1/3 माणसे या ठिकाणी मारले गेले. इथं 6वा कर्ण आपल्याला संपतो. ओके. आणि आपण आता 10व्या अध्यायाकडे आलो. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. ओके. 10व्या अध्याय. 10व्या अध्यायामध्ये देवदूत आणि लहानसे पुस्तक. देवदूत आणि लहानसे पुस्तक. तो म्हणतो एक देवदूत मी पाहिला. आणि हा देवदूत कोण आहे, बलवान देवदूत आहे. कोण असेल बरं हा देवदूत, बलवान देवदूत जो आहे कोण आहे हा. ते 10व्या अध्यायाचं पहिलंच वचन आपण काय म्हणतो, मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. बलवान देवदूत कोण आहे. हो, आपण पाहिलं की जे 3 देवदूतांच्या तुकड्या आहेत त्यामध्ये प्रत्येकाला एक आद्य देवदूत म्हणतात, आर्क एंजल, आद्य देवदूत. तर जो उपकार स्तुती किंवा उपासना करणारे देवदूत आहेत त्यांचा आद्य देवदूत कोण, लुसिफर. जे लढवई आहेत त्यांचा आद्य देवदूत मिखाएल. आणि जे निरोपी आहेत त्यांचा आद्य देवदूत गॅब्रिएल आहे. त्यामुळे हा बलवान देवदूत म्हणजे हा मिखाएल आहे, की जो आपल्याला दानिएलच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिसतो की दानिएलचा निरोप घेऊन आलेला आहे, पण त्याला अडवण्यात आलं मध्ये, पारसीच्या राजाने अडवलं तो म्हणतो. असा मिखाएल त्या ठिकाणी आला आणि त्याने एक पाय समुद्रावर एक पाय पृथ्वीवर. ह्याचा अर्थ काय, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, ज्या वेळेस प्रगटीकरणामध्ये पृथ्वी येते त्यावेळेस यहुदी लोक हा त्याचा अर्थ होतो, आणि समुद्र आहे यहुदी इतर लोक. ओके. दोन्ही प्रकारच्या लोकांवर माझं प्रभुत्व आहे हे दाखवण्यासाठी त्या देवदूताचा एक पाय पृथ्वीवर आहे, एक पाय समुद्रावर आहे. समुद्र नेहमीच सैतानाचं ठिकाण, ज्या सर्व प्रकारची दुष्टता आहे, दुरात्मे आहेत, अशांचं त्या ठिकाणी त्याचा उल्लेख होतो प्रगटीकरणामध्ये. समुद्र म्हणजे वाईट गोष्टींचा एक प्रतीक आहे, पृथ्वी म्हणजे चांगल्या गोष्टीचं प्रतीक आहे. का बरं, कारण पुढं 13व्या अध्यायामध्ये आपण श्वापद पाहणार आहोत. एक श्वापद येतं,
एक श्वापद समुद्रातून वर येतं, एक श्वापद पृथ्वीतून वर आलं श्वापद. आणि मग पृथ्वी आणि समुद्र लक्षात ठेवायचं. साधं पृथ्वी आणि समुद्र डोळ्यासमोर नाही आणायचं. पृथ्वी म्हणजे देवाचे लोक, यहुदी लोक, धार्मिक लोक असं होतं. समुद्र म्हणजे यहुदी इतर किंवा वाईट करणारी गोष्ट, दुष्ट आत्मे, सैतान, हे त्याचं प्रतीक आहे. ह्या देवदूताचा एक पाय पृथ्वीवर आहे, एक पाय समुद्रावर आहे. म्हणजे दोन्ही यहुदी तर सर्व लोकांवर माझं प्रभुत्व आहे. मी संपूर्ण ह्या ठिकाणचा आता ज्या पुढे घडामोडी होणार आहेत त्याचा मी करता धरता आहे हे दाखवण्यासाठी तो देवदूत त्या ठिकाणी आहे. ओके. आणि ह्या देवदूताकडे एक लहानसं पुस्तक आहे. आणि मग योहानाला सांगण्यात येतं, जा आणि ते पुस्तक त्या देवदूताकडून घे. म्हणून तो जातो आणि ते देवदूताकडून ते पुस्तक घेतो. म्हणून हे पुस्तक तू घे, पण ज्यावेळेस तू खाशील त्यावेळेस ते तुला गोड लागेल, आणि ज्यावेळेस तू ते पोटात जाईल त्यावेळेस ते तुला कडू लागेल. का बरं असं आहे? पुस्तक आहे जे गोड, अगोदर गोड नंतर कडू लागेल. असं का झालं? एकाच वेळेस गोड, आपण कधी असं पुरणपोळी खातो नाही का, ती काय पण कडू कडू लागते का? गोड ते गोड असतं, कडू ते कडू. पण हे असं मिश्रित आहे पुस्तक. गोड पण लागते, तोंडाला एकदम चव मधासारखं गोड आहे, पोटात गेले की कडू. का असं असेल? हे कसं माहिती आहे का? हे पुस्तक आहे ना, जणू काय ही जगाची आलेली स्वार्थ आहे. जी स्वार्थ आपल्याला आलेली, ती आपल्यापर्यंत आलेली, ती स्वार्थ आहे. आता ज्यावेळेस हे तोंडात आपण घेतो त्यावेळेस हे पुढे गोड लागतं. त्यामुळे बऱ्याच लोकांना ही स्वार्था गोड अशी ठरणार आहे. त्यामध्ये लोकांचं जीवन अवलंबून आहे. आणि म्हणून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला, मेंढपाळांना देवदूतांनी स्वार्थ सांगितली. काय स्वार्थ सांगितली? पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे. त्याची स्वार्थ मी तुम्हाला सांगतो. ही स्वार्थ सर्व लोकांसाठी. आणि म्हणून जे यहुदी तर आहेत, जे नाशाकडे चाललेले, ज्यांना कुठली आशा नाही, पेत्र एका ठिकाणी म्हणतो की तुम्ही कोण होता? तुम्ही कराराच्या वचनाच्या बाहेरचे, तुम्ही यहुदी राष्ट्राच्या बाहेरचे, यहुदी इतर लोक, परराष्ट्रीय होता, तुम्हाला देवाची आशा नव्हती, ख्रिस्ताच्या आशेविरहित असे लोक तुम्ही होता. ते जे दूर होता ते आता जवळ आलेले आहेत. ही स्वार्थ दूरच्या लोकांना जवळ घेऊन येणार आहे. जे यहुदी तर नव्हते, जे परमेश्वराच्या कराराच्या बाहेरचे होते, परमेश्वराने अब्रामाशी यहुदी राष्ट्राविरुद्ध बरोबर करार केला होता. पण यहुदी तर लोकांना सुद्धा आता सार्वकालिक जीवन आहे हे ते गोड स्वार्थ सांगणार आहे. परंतु ज्यावेळेस ते पोटात जातं त्यावेळेस ते कडू होतं. का बरं कडू होतं? जे ही स्वार्थ ऐकणार नाहीत, त्या स्वार्थावर विश्वास ठेवणार नाहीत, आणि ती स्वार्थ ऐकूनही त्याकडे कानाडोळा करतील, त्यांना तो कडूपणाचा म्हणजे अग्नीचा सरोवर आणि गंधक ह्याचा नाश होणार हे सांगण्यासाठी ते कडूपण आपल्याला दिलेलं आहे. आणि असे बरेच लोक आहेत नाही का. येशूने सुद्धा म्हटलेलं आहे, शास्त्री पुरुषी यहुदी लोकांना म्हटलं की तुम्ही स्वतःही स्वर्गात जात नाही, जे जातात त्यांनाही तुम्ही जाऊ देत नाही. तुमची केवढी दुर्दशा होणार. यहुदी लोक आहेत, देवाचे निवडलेले लोक आहेत, पण या मत्त्याच्या 23व्या अध्यायामध्ये 7 किंवा 8 वेळा तो म्हणतो की तुमची केवढी दुर्दशा होणार, तुम्ही असं का करत आहे. ज्यावेळेस योहान तुमच्याकडे आला तुम्ही त्याचं ऐकलं नाही, आणि म्हणून तो बाकीचे यहुदी तर लोकांकडे गेला, त्यांनी तरी ऐकलं, त्यांनी पश्चाताप केला. आणि म्हणून शास्त्रांनो, पुरुषांनो, तुमच्या आधी जक्कादार आणि कसबीनी हे देवाच्या राज्यात जाताना तुम्ही पाहाल. कारण तुम्ही ते ऐकलंय, तुम्ही स्वार्थ तुमच्या कानापर्यंत आली होती, तुम्ही निवडलेले होता, पण तुम्ही त्याचे धिक्कार केला. त्यामुळे त्या लोकांसाठी ती कडू असणार आहे. लग्नाचे आमंत्रित लोक, किती जणांना आमंत्रण दिलं होतं, त्यांना सन्मानाचं स्थान दिलं होतं, सगळं त्यांच्याकडं मेज तयार होता, पण ते लोक आले का? कारण सांगू लागले, मी बैलाच्या जोड्या घेतल्या, ती तपासायला चाललो. एक म्हणतो मी लग्नच केलंय. मग तो काय म्हणतो, ठीक आहे हे येत नाहीत ना, मग जा कुणाला घेऊन ये, आंधळे, लंगडे, लुळे, जे काय असेल, जे अपात्र आहेत, अयोग्य आहे, ज्यांची लायकी नाही त्यांना घेऊन ये, कारण ज्यांची लायकी होती ते आलेले नाहीत. आणि म्हणून हे सगळे लोक देवाच्या राज्यात येतील. मग त्या लोकांसाठी पुस्तक गोड आहे, पण ज्यांच्यासाठी ते नेमलं होतं त्यांच्यासाठी ते कडू आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहतो, या पुस्तकाचा साक्षात्कार आपण पाहतो. काहीच लोकांसाठी गोड, काही लोकांसाठी कडू. आणि ही जी दुफळी आहे ही अगदी उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणामध्ये पण तुम्हाला दिसते. उत्पत्तीमध्ये सुद्धा 2 झाडं आपल्याला दिसतात. कोणतं झाड? ज्ञानाचं झाड आणि जीवनाचं झाड. एकाची निवड त्यांनी केली, बऱ्या वाईटाचं ज्ञानाचं ज्ञान निवडलं, पण जीवन त्यांच्या हातून सुटलं. अनुवादाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर काय म्हणतो, पहा, जीवन आणि मरण, आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवली आहे, पण मी तुला सांगतो की तू जीवन निवड. ही निवड आम्हा प्रत्येकाकडे आहे. रोजच्या जीवनामध्ये आम्ही निवड करत असतो, पण प्रश्न असा आहे की जी निवड आम्ही करतो त्याच्यावर आमचा परिणाम अवलंबून असतो. जो चांगलं निवडतो त्याला सार्वकालिक जीवन आहे, जो वाईट गोष्टीची निवड करतो त्याला नरक आहे. आणि मग निवड आमच्याकडे आहे.
इव्हन एलिया सुद्धा त्या बालच्या जे हे होते प्रॉफिट्स होते त्यांना काय म्हणतो तो, तुम्ही दोन्ही मतावर कुठवर लटपटाल, तुम्ही एकाची निवड करा. बाल देव असेल तर त्याला तुम्ही त्याच्या भजनी पूजनी लागा, यहोवा देव असेल तर त्याच्या मागा लागा, दोन्हीकडे हात ठेवू नका, हे तो सांगत आहे. आणि सगळ्यात शेवटी प्रगटीकरणामध्ये सुद्धा मोठी बाबेल आणि यरूशलेम ही निवड आहे. यरूशलेम कशी आहे, पवित्र नगरी, देवाची नगरी. पण बाबेल, मोठी बाबेल सुद्धा आहे. 18व्या अध्यायात आपण पुढे जाणार आहोत. ही मोठी भव्य नगरी आहे, भव्य दिव्य डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. पण त्यामध्ये सर्व प्रकारचे जगी गोष्टी, अमंगळपणा, अनिती ही चाललेली आहे. आणि शेवटी ती मोठी नगरी पडणार आहे. आपण काय निवड करत आहोत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हे गोड कडूचं कोडं जे आहे ते प्रत्येकाला पडलेलं आहे. प्रत्येकाची निवड आहे, निवडाचं स्वातंत्र्य परमेश्वराने दिलेलं आहे. पण जी निवड तुम्ही कराल त्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे. ओके, हे 10 अध्याय झाले. समजलं का आतापर्यंत? मी का घेतलं, कारण मध्ये महिन्याभराचा काळ गेला होता. आपण हे आता परत काय आपण रिव्हिजन घेणार नाही, आता पुढं आपण जाणार आहोत. कारण मला वाटतं आपल्याकडं फक्त पुढचा महिना आहे, परत लेंथ समज सुरू आला की आपल्याला थोडं थांबवावं लागेल. पण या पुढच्या महिन्यात आपण प्रगटीकरण पूर्ण करून त्याचं रिव्हिजन हे घेणार आहोत. आपल्याकडे अजून 22 अध्याय आहेत. तर हे 10वा अध्याय इथं होतो. त्यानंतर 11वा अध्याय, हे समजलं ना सगळ्यांना? ठीक. हां, काय विचारायचं आहे कोणाला? डस्टर आहे का? स्वर्गातून उतरताना पाहिला, तो मेघविष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. बघ, आता देवदूत आहे, डोक्यावर काय? मेघधनुष्य आहे, बरोबर ना? त्यामुळे दिसायला कोण माहिती आहे का? हा येशू ख्रिस्तासारखा दिसतो. एखादा राज आहे, जसं येशू ख्रिस्त आहे, वर मेघधनुष्य आहे. त्याचे तोंड सूर्यासारखे. पुन्हा तोंड सुद्धा कसं सारखे? सूर्यासारखे. आता हे कुणाचं चित्र आहे? सूर्यासारखं तोंड. कुठं पाहिलं आपण हे? पहिल्या अध्यायामध्ये मनुष्याच्या पुत्राच्या, त्यामध्ये त्याचं तोंड सुद्धा सूर्यासारखं होतं. त्याचे पाय अग्नीच्या स्तंभासारखे. त्याचे पाय कसे होते? हां, जळजळीत सोनपितळेसारखे. म्हणजे येशू ख्रिस्ताचं चित्र आहे जवळजवळ, बरोबर ना? त्याच्या हाती एक उघडलेले लहानसे पुस्तक होते. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला होता. हे कशासाठी? दाखवण्यासाठी की सर्व पृथ्वीचं नियंत्रण माझ्या हातामध्ये आहे, मी सर्वांवर अधिकार गाजवत आहे, यासाठी तो देवदूत पाठवण्यात आला होता, बरोबर ना? आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला, आणि तो ओरडला तेव्हा 7 मेघगर्जनांनी आपापले शब्द काढले. म्हणजे जणू काय देवाचा पुत्रासारखाच दिसायला आहे. आणि त्याच्या वाणीमध्ये एक अधिकार वाणी आहे. मेघगर्जनेने तो मोठ्याने वाणीने ओरडतो तो. ओके, आता 4थं वचन. त्या 7 मेघगर्जनाने शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो. इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, 7 मेघगर्जनाने काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको. काही गोष्टी अशा आहेत की परमेश्वर गुप्त ठेवत असतो, ते प्रगट करत नाही. आणि त्याचे गुज जाणणे हे प्रत्येकाला शक्य होतं असं नाही. आता या ठिकाणी काहींचं म्हणणं आहे की असे काही शब्द आहेत की ते देवाचा जो हाडवैरी सैतान ह्याने ते ऐकू नये. कारण ऐकले की त्यावेळेस जे परमेश्वराने योजलेले आहे त्यामध्ये तो बाधा आणू शकतो, त्यामध्ये तो अडचण किंवा अडखळण निर्माण करू शकतो. आणि म्हणून तो लिहू नकोस. काही गोष्टी अशा आहेत की मला गुप्त ठेवायचे आहेत, योग्य समय मी त्या प्रगट करेल, आणि म्हणून तो लिहित नाही. असं दुसरं कुठे एक प्रसंग तुम्हाला आठवतो का की परमेश्वर म्हटले लिहू नकोस किंवा ते गुप्त ठेव? दानिएलामध्ये काय म्हटलेलं आहे? हां, दानिएलामध्ये तो म्हटला, हे जे तू लिहिलेस हे मुद्रित करून तू बंद ठेव, कारण अजून समय वेळ आहे. म्हणून ते दानिएलामध्ये असा एक प्रसंग आहे, त्यामध्ये तो म्हणतो की तू मुद्रित केलेलं आहे, मुद्रित करून ते बंद करून ठेव. अजून हां, दानिएलाचं 12वा अध्याय. अजून कुठं असं आहे का की लोकांनाही कळू नये अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं की हे स्वर्गामध्ये आम्ही पाहिलं, पण ते लोकांना ते समजू नये अशी त्याची इच्छा आहे. संत पौल ज्यावेळेस त्याला प्रगटीकरण झालं, तो काय म्हणतो माहिती आहे का? मला 3ऱ्या स्वर्गापर्यंत नेण्यात आलं आणि मनुष्याने ज्याचा उच्चार करू नये असे शब्द मी ऐकले. आलं का सर? म्हणजे असे काही शब्द त्याने ऐकलेले आहेत की आपल्याला त्याचा उच्चारही करू नये. आता काय शब्द आहे तो लिहित नाहीत, ते गुप्त राहिलेले आहेत. पण ह्या अशा गोष्टी, काही गोष्टी आहेत की परमेश्वर आमच्यापासून तो गुप्त ठेवतो, आणि अशा प्रकारे या ठिकाणी ते शब्द गुप्त ठेवलेले आहेत. मग पहा, त्याच्यामध्ये आहेत, बरोबर. परमेश्वर काय गोष्टी आपल्यासाठी राखून ठेवतो, तो सगळ्या गोष्टी प्रगट करत नाही, बरोबर. 5वं वचन. ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला, आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे, पृथ्वी व तिच्यावर जे आहे, ते समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ व्हावून म्हटले, आणखी अवकाश लागणार नाही. म्हणजे आता काय, शेवटची घटका जवळ आलेली आहे.
जो युगीची समाप्तीची वेळ आहे ती ती जवळ आली, म्हणून तो म्हणतो आणखी अवकाश लागणार नाही. वर हात वर, पूर्वीच्या काळी शपथ कशी घ्यायची, वर हात वर करून किंवा मांडीखाली हात ठेवून शपथ घ्यायची, तसं तो आता या ठिकाणी शपथ घेत आहे. तर 7व्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात, म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे ह्या सुवार्थ सांगितली, तदनुसार त्यांचे गुज पूर्ण होईल. आता या ठिकाणी फार महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. ज्यावेळेस 7वा देवदूत आपला कर्णा वाजवेल, आता किती देवदूतांनी कर्णा वाजवलेत आतापर्यंत? 6 झाले होते ना, काय 6 झालेत. अनर्थ 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 म्हटला होता. 5व्याने कर्णा वाजवला तेव्हा काय झालं? 5व्याने टोळ आले नाही का, हां, अधोलोक उघडला, टोळ आले, त्यांनी उपद्रव केला. 6व्याने कर्णा वाजवल्यावर काय झालं? 4 देवदूत फरात नदीवर होते, फरात नदी मोकळी केली, 20 कोटींचं सैन्य आलं, त्यांनी काय केलं? 1/3 माणसे जिवे मारले. 6 झालेत, आता 7वा व्हायचं आहे. आणि त्यामुळे तो म्हणतो 7व्या देवदूताने कर्णा वाजवला की जे गुज आहे ते पूर्ण होईल. आता कोणचं गुज आहे बरं आहे? 7वा देवदूत कर्णा वाजवेल त्यावेळेस एक गुज पूर्ण होणार, एक रहस्य पूर्ण होणार आहे. कोणचं रहस्य असेल ते आठवते कोणाला? काय संदर्भ लागतोय का? कशाविषयी बोलत आहे तो? 7वा कर्णा वाजला की काहीतरी एक भयंकर गोष्ट घडणार आहे, गुज पूर्ण होणार आहे. सांगतो तुम्हाला. थेसलोनिकरास पहिलं पत्र 4था अध्याय आणि 16व वचन वाचा बरं. हां, हां, बघा काय आज्ञाध्वनी देवाच्या तुतारीचा नाद, देवाच्या तुतारीचा नाद. ही तुतारी कोणती? 7वा कर्णा वाजला की प्रभू स्वतः उतरेल आणि त्या ठिकाणी घेतले. म्हणजे ही जे रहस्य आहे, ही जे गुज आहे त्या ठिकाणी होणार आहे. 7वा कर्णा वाजताच प्रभू अंतराळात येणार आहे आणि जे विश्वासणार आहे त्याबरोबर ते घेतले जाणार. हे जे या ठिकाणी संत पौल आम्हाला सांगतो आणि म्हणून ती गोष्ट या ठिकाणी होणार आहे. मग 8वं वचन, स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे. तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन ते लहानसे पुस्तक मला दे असे म्हटले. तो मला म्हणाला, हे घे आणि खाऊन टाक. ते तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल. तेव्हा तो देवदूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले व खाऊन टाकले. ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, निर्णय भाषा बोलणारे व राजे यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे. ओके, म्हणजे स्वार्थ तू सांगितली पाहिजे. ही स्वार्थ काही लोकांना मधासारखी गोड ठरणार आहे, पण काही लोकांना ती पोटात गेल्यावर कडू ठरणार आहे. ही स्वार्थ पण तू सांगणं गरजेचं आहे. कोण कसे निवड करेल हे त्यांच्यावर आहे, पण तू स्वार्थ सांगितली पाहिजे. बघा आत्तापर्यंत काय आहे, सगळे लोक स्वार्थ सांगत आहेत. आपल्याला स्वार्थ सांगायची संधी, हा तो काळ आहे. पुढचा 11वा अध्याय जर तुम्ही वाचला तर आता फक्त मग साक्षीदार जे येणार आहेत, पुढचे 2 साक्षीदार स्वर्गातून उतरणार आहेत, ते फक्त स्वार्थ सांगतील. ते 3.5 महिने ते स्वार्थ सांगतील. आणि मग असा काळ येणार आहे की लोक नाही पण देवदूत स्वार्थ सांगतील. शेवटची स्वार्थ ती मात्र देवदूत सांगतील आणि मग शेवट होईल. आपण टप्प्याटप्प्याने जाणार आहोत कशी स्वार्थ सांगण्यात येते. ओके, 10व्या अध्याय तुम्हाला समजलं सगळं काय ते. तर देवदूत आपण पाहत आहोत समुद्रावर पृथ्वीवर तो उभा राहिलेला आहे. त्यांनी शपथ वाहिली की आता लवकरच समाप्तीचा काळ येणार आहे आणि त्यावेळेस त्याला म्हटलेलं एक पुस्तक तू जाऊन घे, ते खा. देवदूत त्याला सांगतो, तुला पोटाला कडू लागेल, खायला तुला गोड लागेल. आणि ती घेतो तो म्हणतो, ती खा तू स्वार्थ जाऊन सांग. इथे 10वा अध्याय संपतो. ओके, शेवटचा एक अध्याय बघून मग थांबू आपण. 11वा अध्याय, काही भाग बघू, सगळंच नाही. 2 साक्षीदार. आता ह्या ठिकाणी नंतर काठीसारखा एक बोरू कोणी एकाने मला दिसला आणि मला म्हटले, उठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक ह्यांचे माप घे. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको. आता बघा ह्या ठिकाणी मंदिराचं माप घ्यायला सांगतोय तो. का बरं? ह्याचा काय संदर्भ आहे, काय महत्व असेल मंदिराचं माप घेतो?
बोरू घे म्हणजे एक माप घ्या, आपण टेप घे म्हणतो आजच्या दिवसात, टेप घे आणि मंदिर मोज. पण तो एक गोष्ट सांगतो, काय मोजू नकोस? अंगण मोजू नको. मंदिर मोज पण अंगण मोजू नको. का सांगत आहे असं तो? आता बघा पुढं काय भविष्य जे आहे ते पूर्ण व्हायचे आहेत. उदाहरणार्थ ज्यावेळेस पहिलं मंदिर परमेश्वराचं बांधलं, कोणी बांधलं? ते शलोमोन राजाने पहिलं मंदिर बांधलं. काही कालानंतर नबुकदनेस्सर राजा आला, त्याने ते मंदिर नष्ट केलं, उद्ध्वस्त केलं, दबिनदोस्त केलं. नंतर दुसरं परत मंदिर बांधण्यात आलं. ते कोणी बांधलं? ते जरुब्बाबेल म्हणून आला होता, बरं ना. जरुब्बाबेल ज्यावेळेस नेहेम्याचा काळात, नेहेम्या जकर्या आले, त्याने परत ते जे वेश होती ती पडली होती, ती 52 दिवसात त्यांनी यरुशलेमाचा कोड बांधला, मंदिर बांधलं पुन्हा. ते मंदिर साधारण इसवी सन मला वाटतं 300-350 पर्यंत चालू होतं. परत एकदा ते उद्ध्वस्त झालं. मग हेरोद राजाने त्याची पुढं पुनर्रचना केली. मग दुसऱ्यांदा हे मंदिर परत बांधण्यात आलं. आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्यांचे शिष्य चालले होते, मग ते सांगत होते की ह्या मंदिराविषयी ते बोलत असताना येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी तुम्हाला सांगतो या मंदिराचा चिरावर चिरा राहणार नाही, संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त होणार आहे. आणि येशू ख्रिस्त मरण पावला, पुन्हा उठला, स्वर्गात गेला. त्यानंतर 70 वर्षांनी म्हणजे इसवी सन 70 साली पूर्ण ते मंदिर बेचिराग झालं. आणि 70 साली जे मंदिर बेचिराग झालं त्यानंतर आत्तापर्यंत परत बांधलेलंच नाही. नुसतं मंदिरच नाही तर इस्रायलाचं नाव जगाच्या नकाशातून नष्ट झालं. इस्रायल राष्ट्रच गेलं. कारण इतका त्या ख्रिस्तीमध्ये त्याचा छळ होऊ लागला की सर्व यहुदी लोक जगभरात पसरले, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते स्थायिक झाले. आणि इस्रायल हे राष्ट्र इसवी सन 70 नंतर जगामध्ये कुठंच आपल्याला पुढचे 19 वर्ष दिसत नाही. ओके. पण देवाचं वचन असं होतं, पहा मी सगळ्यांना पुन्हा एकत्र करील, चारही कोपऱ्यातून मी माझे लोक पुन्हा निवडलेले परत आणल. आणि ते झाल्याशिवाय शेवट होणार नव्हता. आणि ते होण्यासाठी आपल्याला माहिती आहे 1948 साली ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच वेळेस यहुदी लोक आले आणि त्यांनी काय केलं? 6 डे वॉर मध्ये 6 दिवसाचं युद्ध केलं. 6 दिवसात त्या जागेवर त्यांनी कब्जा मिळवला. ती जागा पलिष्ठ लोकांची होती, पॅलेस्टाईन ज्याला आपण म्हणतो. पॅलेस्टाईन फार मोठा होता त्यावेळेस इस्रायल राष्ट्रच नव्हतं. एक 70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग त्यावेळेस यहुदी लोक आले, त्यांनी युद्ध केलं आणि पॅलेस्टाईनचा काही भाग त्यांनी मिळवला. मग त्या ठिकाणी ते इस्रायल म्हणून पुन्हा त्यांना मान्यता मिळाली.